विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चित्रकलांची माध्यमे बघूया। चित्रकलासाठी वापरण्यात येणारे काही साहित्य आहे जे फार महत्त्वाचे आहे, ते आपण बघूया। सर्वात आधी चित्रकलेकरता आपल्याला प्रॅक्टिससाठी एक ड्राइंग वही हवी। चित्रकलेची ड्राइंग वही ही लहान मोठी अशा दोन आकारात मिळतात। आपल्याला ती या साईडच्या आकारातली घ्यायची आहे। जवळपास 27 बाय 36 सेंटीमीटरच्या आकारात ड्राइंगची वही घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस करताना पेपरवर ज्या पद्धतीने आपण पेपर सोडवतो त्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करता आली पाहिजे। यानंतर ही ड्राइंग शीट किंवा ड्राइंग वही हाताळण्यासाठी आपल्याला ड्राइंग बोर्डची आवश्यकता पडते। जसं हा ड्राइंग बोर्ड आहे, ड्राइंग बोर्डची आवश्यकता पडते। हा ड्राइंग बोर्ड तुम्हाला हाफ भागामध्ये मिळू शकतं। त्याप्रमाणे तुम्ही ड्राइंग क्लिपबोर्डचा पण वापर करू शकता, परंतु हे ड्राइंग क्लिपबोर्ड घेताना या ड्राइंग क्लिपबोर्डचा आकार या कागदाचा मोठा असावा, जेणेकरून ड्राइंग करताना अशी फोल्ड पडणार नाही व तुमची ड्राइंग खराब होणार नाही। याकरता तुम्हाला या ड्राइंग क्लिपबोर्डचा आकार जवळपास 30 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर असावा, तेव्हाच तो परफेक्ट तुमची चित्रकला काढण्यासाठी उपयोगात येईल। जर समजा तुम्हाला ड्राइंग बोर्ड घ्यायचा नसेल किंवा क्लिपबोर्ड घ्यायचा नसेल, तर माउंट बोर्ड, हार्डबोर्ड किंवा कार्डबोर्ड किंवा जाड खरडा, पुठ्ठा अशा पद्धतीचा सुद्धा आपण वापर करू शकतो। कारण हे फार जरुरी आहे, कारण जेव्हा आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा द्यायला जातो तेव्हा काही सेंटरवरती आपल्याला बैठकीची व्यवस्था बरोबर नसते, तिथे बेंच बरोबर नसतात किंवा खाली बसून आपल्याला ड्राइंग करावं लागते। तेव्हा तुमच्याजवळ ड्राइंग बोर्ड असणं फार आवश्यक आहे। त्यानंतर आपल्याला या कामासाठी लागते पेन्सिल। पेन्सिल हे आपल्याला HB पासून 6B पर्यंत पेन्सिल मिळत असते। जवळपास ड्राइंगसाठी आपल्याला HB पेन्सिल ही महत्त्वाची असते, कारण HB पेन्सिलचा वापराने आपण ड्राइंग काढू शकतो, कारण ही जास्त डार्क नसते किंवा जास्त फेंट पण नसते। याच्यावरती आपल्याला इथे असे मार्किंग केलेले असतात। याच्यावर तुम्हाला त्या पेन्सिलचा ग्रेड पण दिला असतो। जसं आता आहे 10B आहे, 10B आहे, ही HB आहे, HB अशा विविध ग्रेडच्या पेन्सिली आपल्याला मार्केटमध्ये मिळतात। हे बघा, ह्याच्यामध्ये 8B, 6B अशा विविध पेन्सिल आपल्याला मार्केटमध्ये मिळतात। ते तुम्ही सहज घेतले तर तुम्हाला स्केचिंग करायला, छायाभेद वगैरे दाखवण्यासाठी फार उपयोगी पडतात। जर तुम्हाला बॉक्स घ्यायचा नसेल तर तुमच्याजवळ HB पेन्सिल असणे फार आवश्यक आहे। त्याचबरोबर प्लस पेन्सिल, ज्याची लीड फार बारीक असते, बॉल पेनसारखी असते, ते घ्या, कारण त्याचा वापर तुम्हाला भूमितीमध्ये बारीक रेषा आखायला उपयोगी पडतात। यानंतर आपल्याला आवश्यक आहे ब्रश। हे बघा, ब्रश घेताना आपल्याला दोन पद्धतीचे ब्रश असतात, एक राऊंड असतात आणि फ्लॅट असतात। हे बघा, राऊंड ब्रशेस ह्या तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे घ्यायचे आहे, जसं 4 नंबर, 1 नंबर, 8 नंबर, कारण बारीक काम करायला आपल्याला 1 नंबर किंवा 0 नंबरचा ब्रश आवश्यक असतो, तर तो ब्रश आवश्यक आहे। त्याच्यानंतर मोठं काम करायला आपल्याला 8 नंबरचा ब्रश घ्यावा लागेल। हे राऊंड ब्रश झाले। आणि त्याच्यानंतर पूर्ण ड्राइंगचा पार्श्वभाग रंगवायला आपल्याला फ्लॅट ब्रश आवश्यकता असतात। त्यासाठी तुम्हाला 10 नंबरचा, 10 नंबरचा ब्रश आणि 2 नंबरचा असा फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे। म्हणजे हे सुद्धा तुम्हाला ड्राइंगच्या साहित्यामध्ये फार महत्त्वाचे घटक आहे। यानंतर आपण बघूया, आपल्याला कलर बघायचा आहे। याच्यामध्ये वॉटर कलर येतात,
वॉटर कलरमध्ये दोन प्रकार असतात, एक ओपेक कलर आणि एक ट्रान्सपरंट कलर. ओपेक कलरमध्ये अशा 12 भागाचा शेड येतो. या 12 भागाच्या शेडमध्ये जवळपास 12 कलर असतात आणि छोटा असतो तो 6 कलरचा असतो. या 6 कलर घेण्यापेक्षा तुम्हाला हा 12 भागाचा 12 शेड असलेला कलर घेणं केव्हा चांगलं आहे. कारण तुम्ही जेव्हा संकल्पचित्र करता तेव्हा तुम्हाला जेव्हा शेडिंगची आवश्यकता पडते तेव्हा याच्यामध्ये हा रंग अपुरा पडतो. म्हणून तुम्ही 12 भागाचा रंग घ्या, एकदाच घ्या, तुमचं कामी येणार आहे. याला आपण पोस्टर कलर किंवा ओपेक कलर असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर वॉटर कलरमध्ये ट्रान्सपरंट कलर असतात. त्याच्यामध्ये ट्यूबच्या आकाराचे सुद्धा काही कलर असतात. हे बघा, ट्यूबच्या आकाराचे असतात. आता हा 6चा सेट आहे. आपल्याला 12चा पण मिळू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त मिळू शकतो. तुम्हाला जर वॉटर कलर घ्यायचा असेल ट्यूबचा तर हा पण सुद्धा 12चाच घ्या. जर तुम्हाला ट्यूब घ्यायचं नसेल, वडी घ्यायचं असेल तर वडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं शेड मिळतो. हे वडी प्रकारचे असते. वडी याला मग रंग लावून असं याला रंग लावून आपल्याला इथे असं ड्रॉइंगसाठी रंगलेपन करता येते. तर हा भाग घेतला तरी चांगली गोष्ट आहे, कारण याच्यामुळे तुम्हाला विविध शेड्स मिळतात. याच्यामध्ये सुद्धा एक प्लॅस्टिकचा छोटासा बॉक्स मिळतो. तो न घेता, कारण त्याच्या रंग फ्रेश नसतात, याच्यामध्ये रंग फ्रेश असतात. म्हणून तुम्ही एकतर असा पोस्टर कलर घ्या किंवा असा वॉटर कलर घ्या. त्यानंतर तुम्हाला ह्या पोस्टर कलरमध्ये एक एक्स्ट्रा व्हाईट कलरची बॉटल घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही रंग रंगवता तेव्हा सर्वात जास्त व्हाईट या रंगद्रव्याचा वापर जास्त होतो आणि हा रंगद्रव्य लवकर संपतो. म्हणून तुम्हाला एक एक्स्ट्रा व्हाईटची बॉटल घेणं फार आवश्यकता आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रंग बनवायला कलर डिशची आवश्यकता असते. आता कलर डिश बघा, कलर डिश घेताना मार्केटमध्ये काही छोटेसे घेतात, छोटीशीच कलर डिश घेतात. त्याच्यामध्ये तुम्हाला शेड करायला जागा अपुरी पडते, मग तुम्ही परेशान होतात. म्हणून कलर डिश घेताना कमीत कमी या आकाराची घ्या. याच्यापेक्षा मोठ्या आकाराची मिळतात, ते घेतलेलं उत्तमच आहे. नसेल जमत तर या आकाराची घ्या, जेणेकरून तुम्हाला विविध खाण्यामध्ये अलग अलग शेड तयार करता येईल. जर समजा हे नसेल तुमच्याकडे तर आपल्या घरी असलेली अशा प्रकारची स्टीलची भांडी जर असेल तरी आपण तिथं सुद्धा पण करू शकतो. पण ते छोटी न घेता असा मोठा आकार घ्या, जेणेकरून तुम्हाला शेड द्यायला जागा भरपूर मिळेल. इथे जर घेतो म्हटलं तर हे चालते, पण इथे कमी जागा असते, त्याच्यामुळे जास्त शेड करता येत नाही. म्हणून असं मोठं घ्यायचं आहे. हे जर नसेल तर समजा तुमच्याकडे चिनी मातीची समजा प्लेट असेल या मोठ्या आकाराची, ते सुद्धा तुम्हाला कलर डिश म्हणून वापरता येईल. आता बघा, कलर डिश झाल्यानंतर आपल्याला कंपास पेटीची आवश्यकता पडते. कंपास पेटी घेताना त्याच्यामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित बघून घ्या. पूर्ण साहित्य आहे की नाही ते पूर्ण बघून घ्या याच्यामध्ये, आणि पूर्ण साहित्य असलेलीच कंपास पेटी तुम्ही घ्या. याचा वापर तुम्हाला भूमितीचा पेपर सोडवायला उपयोगी पडतो. म्हणून परिपूर्ण असलेली कंपास पेटी तुम्ही घ्या. त्याचबरोबर स्केलसुद्धा तुम्हाला जवळपास 1 फुटाची घ्यावं लागेल. तुम्ही स्टीलची घ्या की प्लॅस्टिकची घ्या, कारण मोठी रेष आकायला तुम्हाला ही सोयीची पडते. किंवा याला बाउंड्री आकायची असेल समजा अशी, तरी ही मोठी रेष तुम्हाला आवश्यकता आहे. म्हणून ही स्केल घ्या किंवा प्लॅस्टिकची घ्या. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पेस्टल कलरसुद्धा घेता येते. हे बघा, पेस्टल कलर, हे ऑइल पेस्टल कलर आहे आणि हे ड्राय पेस्टल कलर आहे. हे ड्राय पेस्टल कलर आहे आणि हे ऑइल पेस्टल कलर आहे. याच्यामध्ये एक छोटासा पण बॉक्स मिळतो.
हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता, परंतु या बॉक्समध्ये व्हाईट कलर नसते. या छोट्या बॉक्समध्ये किंवा या बॉक्समध्ये व्हाईट कलर नसते. समजा मोठा घ्याल तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट शेड मिळू शकते. याचा उपयोग तुम्हाला संकल्पचित्रामध्ये स्ट्रक्चर द्यायला होऊ शकतो, किंवा याने तुम्ही वस्तुचित्रसुद्धा रंगवू शकता, मेमरी ड्रॉईंगसुद्धा रंगवू शकता. त्याच्यासाठी या पेस्टलचा वापर तुम्ही आरामशीर करू शकता. त्यानंतर स्केच पेन. स्केच पेन ह्या विविध छटामध्ये घेतल्यानंतर याचासुद्धा वापर तुम्ही संकल्पचित्राला स्ट्रक्चर देण्यासाठी करू शकता, किंवा स्केच पेनमध्ये वस्तुचित्रसुद्धा तुम्ही रंगवू शकता, किंवा स्मरणचित्रसुद्धा तुम्ही रंगवू शकता. हे स्केच पेन छोट्या आकारात मिळते. ते न घेता आपल्याला मोठ्या आकारात घ्यायचे आहे, कारण छोट्या आकारामधले जे स्केच पेन असते, या ज्या स्केच पेन असतात छोट्या आकारातल्या, या लवकर संपतात. त्याच्यामुळे अशा मोठ्या आकारातली स्केच पेन आपण केव्हा घेणं चांगलं राहील. नंतर आपल्याला ब्रश पुसायला कॉटनचा कपडा हे फार जरुरी आहे. जेव्हा आपण कॉटनचा कपडा असे 2 कॉटनचे कपडे ठेवायचे, जेणेकरून आपण जेव्हा ब्रश आपण कलर केल्यानंतर ब्रश पुसायला आणि कोरडा झाल्यानंतर मिक्सिंग करायला याची फार आवश्यकता असते. म्हणून कॉटनचा कपडा हे सुद्धा आपल्या साहित्यामध्ये असणे फार आवश्यक आहे. कारण पुष्कळदा का होतं की जेव्हा आपण रंग करतो, नंतर मग हा रंग धुतल्यानंतर आपण दुसऱ्याच्यात जेव्हा बॉटलमध्ये हा ब्रश टाकतो, तेव्हा हा रंग त्या बॉटलमध्ये मिक्स होऊन तिसरा रंग तयार होतो. म्हणून ब्रश धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून ते दुसऱ्या बॉटलमध्ये टाकायसाठी आपल्याला कॉटनचा कपडा आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला रंग काम करण्याकरता वॉटर कंटेनरची आवश्यकता असते. तुमच्या जवळ असलेले वॉटर कंटेनर एक न घेता 2 घ्यायचे असते. कारण 2 याच्यासाठी, कारण एका याच्यामध्ये आपण रंग काम केलेले रंग धुतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये स्वच्छ पाण्याने ब्रश धुतो. म्हणजे रंग काम केलेलं पाणी खराब असते आणि हे स्वच्छ पाणी असते. जर समजा आपण एकच जर वापरला तर याच्यामध्ये रंगकाम होईल, याच्यामध्ये आपण ते ब्रश धुईल. त्याच्यामुळे जेव्हा दुसरा आपण ड्रॉईंगवरती रंगकाम करतो तेव्हा ते पूर्ण मळकट होते. म्हणून तुम्हाला 2 वॉटर कंटेनर आणि मोठ्या आकाराचे घ्यायचे. नाहीतर काय होतात, छोट्या छोट्या वाट्या आणतात आपल्या एलिमेंटरी इंटरमिडिएटच्या सेंटरवरती. त्याच्या छोट्या वाट्या आणतात, त्यामध्ये कलर बरोबर होत नाही आणि पूर्ण ड्रॉईंग मडी होऊन जातं. त्याच्यामुळे मग ते पाहायला व्यवस्थित वाटत नाही. म्हणून तुम्हाला असे मोठे 2 वॉटर कंटेनर घ्यायचे. जर हे नसेल तर आपल्या घरी ग्लास असतात, असे 2 ग्लास घ्यायचे, मोठे मोठे, छोटे नाही, जेणेकरून पाणी जास्त आलं पाहिजे आणि ब्रश व्यवस्थित धुता आला पाहिजे. म्हणून असे 2 मोठे ग्लास घेता येईल. आणि हे ग्लास घेताना याचा आकार मोठा असला पाहिजे आणि 2च असायला पाहिजे. 1 आणू नये, कारण 1 आणलं तर ते पाणी मडी होतं, त्यामुळे ड्रॉईंगसुद्धा तुमचं खराब होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला खोडरबरची आवश्यकता पडते. चांगल्या क्वालिटीचा खोडरबर घ्यायचा, जेणेकरून ड्रॉईंग चुकले तर ते खोडायला. जनरली खोडरबरचा वापर कमी करायचा असतो, परंतु हे सुद्धा फार आवश्यक आहे. आणि तो चांगल्या कंपनीचा, चांगल्या पद्धतीचा घ्यायचा. नाहीतर काय होईल की ड्रॉईंग केल्यानंतर आपण खोडलं तर ड्रॉईंगचा ठीक काळा भाग पूर्ण ड्रॉईंगला लागतो आणि ड्रॉईंग खराब होऊन जातो. म्हणून चांगल्या प्रतीचा खोडरबर आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला शार्पनर घ्यायचं आहे पेन्सिल शिलायला. कारण वेळोवेळी आपली समजा पेन्सिलचं नोक तुटलं तर वेळोवेळी आपल्याला हे शिलायसाठी शार्पनरची आवश्यकता आहे. म्हणून हे आपल्याला शार्पनर घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे समजा तुम्हाला वाटत असेल, तुम्ही एक ब्लेड पण ठेवू शकता जवळ. लवकरात लवकर ते आपल्याला हे करण्यासाठी एक छोटासा ब्लेड पण आपण ठेवू शकतो. नाही तर मग शार्पनर तर आवश्यक आहेच. त्याच्यानंतर आपण जेव्हा स्मरणचित्र काढतो, स्मरणचित्र काढत असताना आपल्याला जेल पेन ठेवावं लागते, जेणेकरून आपण जेल पेननी अशी आउटलाईन काढायसाठी ते आवश्यकता पडते. जेल पेन जी आहे ते अशी आउटलाईन काढायला आवश्यकता पडते. म्हणून जेल पेन ही ठेवायची.
आउटलाईन काढल्यानंतर मग आपल्याला रंगवता येते. म्हणून एक छोटीशी जेल पेन एका ठिकाणी 2 ठेवायची, जेणेकरून एक समजा संपली तर दुसरी कामात आली पाहिजे. ही जेल पेनसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही ट्रेस पेपरचा सुद्धा वापर करू शकता. तुमच्याकडे ट्रेस पेपर असेल तर ट्रेस पेपरसून सुद्धा तुम्ही वापरू शकता. ट्रेस पेपर म्हणजे एक असा पातळसा पेपर असतो. आता मग सध्या माझ्याकडे नाही आहे उपलब्ध, आणि पातळसा पेपर असतो या पॉलिथिनसारखा, जे आपण याच्यात ठेवून असं ड्रॉइंग काढून पेन्सिल करून दुसऱ्याकडे ड्रॉइंग काढता येते. तो ट्रेस पेपर असतो. तो ट्रेस पेपरसुद्धा तुम्हाला घेणे आवश्यक. त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण ड्रॉइंग काढत असताना एक असा कागदाचा तुकडा आपल्या जवळ असणं फार जरुरी आहे. कारण जेव्हा आपण ड्रॉइंग काढत असतो तेव्हा आपल्या हाताने हा हात त्या ड्रॉइंगवर पडून ड्रॉइंगचा भाग खराब होऊ नये, म्हणून एक कागदाचा तुकडासुद्धा आपल्याला ड्रॉइंग काढताना आपल्या हाताखाली असावा. म्हणून ड्रॉइंगसुद्धा तुकडा, एक कागदाचा तुकडा असणे फार जरूरी आहे. ह्या प्रकारचे तुमच्याजवळ साहित्य असावं, जेणेकरून तुम्हाला परीक्षा केंद्रावरती कसल्या प्रकारची परेशानी होणार नाही. त्याचप्रमाणे फेविकॉलसुद्धा तुमच्याकडे असू द्या. हा फेविकॉलचा वापर यासाठी होतो की जेव्हा तुम्ही संकल्पचित्राला स्ट्रक्चर देता तेव्हा फेविकॉलचा सुद्धा वापर करून तुम्ही स्ट्रक्चर देऊ शकता त्या याला. म्हणून एक फेविकॉलसुद्धा तुमच्याकडं असू द्या. त्याचप्रमाणे तुमच्या परिसरामध्ये जे कोणते रंग अथवा साहित्य असेल जे त्वरित उपलब्ध होतात ते सुद्धा तुम्ही आपल्याजवळ ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण तयारीनुसार जर समजा सेंटरवर गेले तर तुम्ही आरामशीर आणि चांगल्या पद्धतीने एलिमेंटरी इंटरमिडिएटची परीक्षा देऊ शकता, न घाबरता, न परेशानी होता. धन्यवाद.